नमस्कार. पुन्हा एकदा एज्युसायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी आपणास सायन्स भाग 1 पार्ट 1चा राहिलेला क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचा समोरचा भाग पूर्ण करणार आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे पाहावा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नये. तर आताच मी सांगितल्याप्रमाणे आपण आतापर्यंत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट यामध्ये डोव्हेरायटाइड्स, न्यूलन्स ऑक्टेव्ह, मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल लॉ यांचे डेफिनेशन्स, यांच्या प्रॉपर्टीज आणि तसंच यांच्यामध्ये मेरिट्स लिमिट्ससुद्धा आपण बघितलं होतो. तर त्यापैकी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल हा इज अ डिपेंड्स ऑन ॲटॉमिक masses, most important. Then now we will see the modern periodic table law. Modern periodic table law is discovered by Henry Moseley in 1930. The modern periodic table periodic function is on the atomic number. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे हा की मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉ हा ॲटॉमिक नंबरवर डिपेंड आहे. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन an atom of an elements is called as atomic number. ही त्याची डेफिनेशन आहे. तर एका एलिमेंटला एकच इंडिव्हिज्युअल असा ॲटॉमिक नंबर असतो. ॲटॉमिक नंबर हा होल नंबर असतो. म्हणून आपल्याला ॲटॉमिक नंबरनुसार म्हणजे हेनरी मोस्ले नी मांडणी जी की अरेंजमेंट केलेली आहे, दिस अरेंजमेंट इज व्हेरी स्ट्रॉंग अँड पॉवरफुल, इज स्टडीड अप टू देम. आतापर्यंत आपण तेच अभ्यास करत आहोत. तर मॉडर्न ॲटॉमिक नंबरनुसार मांडणी केल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर एक अशा प्रकारे झालं होतं, अशा प्रकारे. आणि मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल लॉ मधले जे काही डिमेरिट्स होते, द डिमेरिट्स ओव्हर्स द मॉडर्न पिरियॉडिक टेबल लॉ, आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबलने त्याचे जे काही डिमेरिट्स होते ते डिमेरिट्स दूर करण्यात आलेले होते. आता त्यांची अरेंजमेंट एका विशिष्ट टेबलमध्ये केली आणि त्या टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंटची मांडणी केली होती. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण टोटल 118 एलिमेंट्स अरेंज इन वन टेबल. सी हियर, ड्रॉ 18 groups, 7 period, and S, P, D and F block. असे एकूण 4 blocks, total 4 blocks in 118 elements. In a periods, left hand side metal, right hand side non-metal. In a groups, upward side non-metal, downward side metal, in right hand side. And S and P block, normal element, D block transition,
आणि एफ ब्लॉक इनर ट्रान्झिशन. याचा अर्थ दॅट मीन्स दॅट द नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट फक्त एकच इनकम्प्लीट असती, त्यापैकी 18 ग्रुपची सोडून कारण त्याची एलिमेंट त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट कम्प्लीट असते म्हणून त्याला आपण त्याच्यामध्ये घेत नाही. पण बाकीच्यांची फक्त ओनली वन आउटर मोस्ट ऑर्बिट इज इनकम्प्लीट. ट्रान्झिशनमध्ये आउटर मोस्ट 2 ऑर्बिट इनकम्प्लीट असतात म्हणून त्याला ट्रान्झिशन म्हणतात. आणि इनर ट्रान्झिशन म्हणजे त्याच्यामध्ये 3 ऑर्बिट इनकम्प्लीट असतात. तर हे झालं तुमचं पिरियड वाईज. अजून माहिती ॲडिशनल त्यामध्ये व्हेरी शॉर्ट ग्रुप फर्स्ट वन, सेकंड अँड थर्ड शॉर्ट, फोर्थ अँड फिफ्थ लॉंग, सिक्स्थ व्हेरी लॉंग अँड सेवन्थ इनकम्प्लीट पिरियड. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आता की यांची व्हॅलेन्सी सुद्धा आपल्याला ठरवता येते. मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॅलेन्सीचं की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांच्यावर डिपेंड्स आहे व्हॅलेन्सी. जी देवाणघेवाण करतात त्याच्यावर. जर 2 देत असेल तर व्हॅलेन्सी 2, जर 2 घेत असेल तर व्हॅलेन्सी 2. तर अशा प्रकारे आपण त्याची मांडणी करू शकतो. तसंच ॲटॉमिक साईज हा एक पॉइंट आहे. तर ॲटॉमिक साईजमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे ॲटॉमिक साईजची डेफिनेशन. ॲटॉमिक साईज मेजर्ड इन ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज अ डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक रेडियस असं म्हणतो. आणि ॲटॉमिक रेडियसनुसार त्यांची साईज आपल्याला ठरवता येते. ते मोजण्यासाठी एकक आहे PM. दॅट मीन्स व्हॉट? पिकोमीटर. पिकोमीटर ते याचं एक युनिट आहे. आपल्याला याच्यामध्ये मेजरमेंट करतो पिकोमीटर. जसं नॅनोमीटर, किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर असं तसं पिकोमीटर आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 पिकोमीटर. 10⁻12 असे. तर 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर असं त्याची आपल्याला मेजरमेंट आहे. पुस्तकात दिलेलं आहे. तर सविस्तर पूर्ण एक वेळेस हा पॉईंट पूर्ण वाचून घ्या. ॲटॉमिक रेडियसचा, ॲटॉमिक साईजचा. याच्यावर 2 प्रश्न आहेत. 2 पुस्तकामध्ये तुम्हाला आपल्या बुक्समध्ये की कशा प्रकारे त्याची मांडणी केलेली आहे. एक माझ्या मते दुसरा पिरियड घेतलेला आहे आणि पहिला ग्रुप घेतलेला आहे. तर त्यांची साईज, ॲटॉमिक साईज इन्क्रीज. लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट इकडे माझ्याकडे. तर ॲटॉमिक रेडियस ही इन अ पिरियोडिक टेबल, इन मॉडर्न पिरियोडिक टेबल, टॉप टू बॉटम, कोणीकडे टॉप टू बॉटम, वरून खाली येताना टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीज. काय इन्क्रीज? व्हाय? बिकॉज द एलिमेंट्स 1 by 1 ऑर्बिट इज इन्क्रीज. जर पिरियड बदलला तर त्याचा ऑर्बिट बदलते, म्हणजे ऑर्बिट वाढते. म्हणजे वरून खाली येताना टॉप टू बॉटम पिरियड्स वाढत जातात, ऑर्बिट वाढत जातात. आणि ऑर्बिट वाढली की त्याची काय होते? ॲटॉमिक रेडियस सुद्धा वाढते. मग ॲटॉमिक रेडियस वाढते वरून खाली येताना. मग लेफ्ट राईट काय होते? लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज इज डिक्रीज. तुम्ही म्हणता सर हे असं कसं होईल? होते. लक्ष द्या पूर्णपणे. तर आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह प्रोटॉन, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटमध्ये असतात. दोघांमध्ये अट्रॅक्शन असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन फोर्स. कोणतं? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन फोर्स असतं. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन फोर्समुळं दोघांची ऑर्बिट जसं हाऊ मेनी
प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स मॅक्झिमम जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन असतील, कारण नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम सारखे असतात. म्हणून जितके जास्त प्रोटॉन इलेक्ट्रॉन वाढतील म्हणजे काय, दॅट मीन्स व्हॉट, द लेफ्ट टू राईट डावीकडून उजवीकडे जाताना त्यांच्यामध्ये त्यांचे काय होतात, इलेक्ट्रॉन्स वाढतात आणि त्यांच्यामध्ये दोघांमधलं अट्रॅक्शन वाढते. मग अट्रॅक्शन इन्क्रीज द अट्रॅक्शन बिटवीन द प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स जास्त वाढल्यामुळं त्यांची साईज कमी होते, डिक्रीजिंग ॲटॉमिक साईज. सेम ॲज याच्यावर डिपेंड आहे तुमचं मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बघा मेटॅलिक कॅरेक्टर वरून खाली जाताना काय होते, वाढते. कसं काय, बघा 14वा ग्रुप घ्या तुमचा, याच्यामध्ये कार्बन, सिलिकॉन असे आहेत. कार्बन नॉन मेटल, मेटलाइट, म्हणजे वरून खाली जाताना काय होते, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते आणि लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज काय होते, मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत असते. तर हे जर तुम्हाला एक इन शॉर्ट मध्ये चॅप्टर शिकवला आहे. तर सर्वांना एक कळकळीची विनंती म्हणा सांगण्यात येते की हा एक एक पॉइंट लाईन टू लाईन एक वेळ वाचून घ्या, समजून घ्या. मी शिकवल्यापैकी जर काही अडचण असेल तसं तर आपण क्लास सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा घेणारच आहोत. तर सगळ्यांनी एक वेळेस चॅप्टर पूर्णपणे वाचून घेऊन त्यामध्ये सगळ्यांनी वाचून घ्या. व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा. पाहिल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला जर संस्कृत विषयाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर लक्षवेध संस्कृत अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्ही पाहू शकता. तर आता भेटूया भाग 2च्या सोशल हेल्थ या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.